हेडलाईन्स नंतर बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे जालना जिल्ह्यामधून। या जिल्ह्यामध्ये परतूरमध्ये एका खासगी शाळेतील वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। या शाळेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनादरम्यान लहान मुलांच्या हातामध्ये बनावट तलवारी देऊन पाकिस्तानी गाण्यावर नृत्य करताना समोर आले। ही मुलं गुस्ताखे नबी की एक सजा या पाकिस्तानी गाण्यावरती नृत्य करत असल्याचा आरोप व्हिडिओच्या माध्यमातून केला जातोय। या सादरीकरणादरम्यान पार्श्वभूमीला पाकिस्तानचा दहशतवादी मुमताज कादरी याचं छायाचित्र प्रदर्शित करण्यात आल्याचं समोर आलेलं आहे। लक्ष्मण सोळंके या घटनेसंदर्भातली माहिती देत आहेत। लक्ष्मण, शाळेमधला हा प्रकार नेमका काय आहे? आपण बघू शकतो की या ठिकाणी जी परतूरमधली जी शाळा आहे, जी सिनियर स्कूल शाळा आहे, या शाळेमध्ये 2 वर्षापूर्वीचा हा प्रकार असल्याचा आता समोर आलेला आहे। मात्र जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ या शाळेचा असल्याचं सुद्धा संस्थांनी आता या ठिकाणी सांगितलेलं आहे। आपण जर बघितलं तर या वार्षिक संमेलनामध्ये या ठिकाणी आपण जर बघितलं तर एका पाकिस्तानी गाण्यावर या ठिकाणी मुलांच्या हातात तलवारी या ठिकाणी नृत्य करण्यात आलेलं होतं। आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं तर पाकिस्तानमधला जो मोठा या ठिकाणी आतंकवादी आहे मुमताज कादरी याचा या ठिकाणी त्या ऑन स्क्रीनवर या ठिकाणी फोटो सुद्धा प्रसारित करण्यात आलेला होता आणि त्या फोटोच्या समोर हे संपूर्ण नृत्य चालू होतं। आपण जर बघितलं तर मुमताज कादरी हा पाकिस्तानातला मोठा आतंकवादी आहे की त्यांनी पंजाब प्रांतातल्या त्या ठिकाणच्या राज्यपालाची सुद्धा हत्या केलेली होती। आणि या हत्या दरम्यान आपण जर बघितलं तर ते राज्यपाल एका ख्रिश्चन मिशनरी महिलेचे समर्थन करत होते, त्या ठिकाणी त्यांची हत्या करण्यात आली होती। आता या प्रकारे आपण जर बघितलं तर हे सोशल मीडियावर हा संपूर्ण व्हिडिओ या संस्थेचा स्नेहसंमेलनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर आता व्हायरल झालेला आहे। या प्रकरणी आता परतूर पोलिसांनी सुद्धा आता संस्थाचालक या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेण्यास सुरुवात केलेली आहे। संस्थाचालकांची आपण एनडीटीव्हीच्या माध्यमातून सुद्धा संपर्क केला होता। संस्थाचालकांनी हा व्हिडिओ त्यांच्या शाळेतला असल्याची कबुली दिलेली आहे। मात्र तो अचानकपणे आमच्याकडून हे गाणं सुरू असताना आपण जो फोटो स्क्रीनवर चालवला हा आपण बाहेरच्या एका संस्थेला कॉन्ट्रॅक्ट दिलेला होता। त्या संस्थेच्या कॉन्ट्रॅक्टदाराने हा फोटो या ठिकाणी आतंकवाद्याचा फोटो चालवलेला असल्याचं म्हटलेला आहे। हा व्हिडिओ नेमका कधीचा या संदर्भातली काही माहिती कळते? कारण शाळा नुकत्याच सुरू झालेल्या आहेत। आपण जर बघितलं तर मार्च महिन्यात या संस्थेची गॅदरिंग झालेली होती आणि त्या संस्थेची गॅदरिंग मार्च महिन्यात झालेली होती आणि त्या संस्थेचे व्हिडिओ सुद्धा सोशल युट्यूब चॅनल, जी शाळेची युट्यूब चॅनल आहे त्यावर सुद्धा प्रसारित झालेले आहे। मात्र संस्थाचालकाचं म्हणणं आहे की हा जो व्हिडिओ आहे हा 2 वर्षापूर्वीचा असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे आणि हा अचानकपणे आम्ही हे गाणं घेतलेलं होतं आणि त्यावर त्या ठिकाणी हा आतंकवाद्याचा फोटो त्या ठिकाणी त्या इतर माणसाला काम दिलेलं होतं त्यांनी त्या ठिकाणी चालवला। त्याबाबत आम्हाला कल्पना नव्हती असं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे। मात्र हा व्हिडिओ 2 वर्षाचा चुकीचा असल्याचं ते सांगत आहे। कारण की आपण जर बघितलं तर युट्यूब चॅनलवर सुद्धा त्यांच्या हा संपूर्ण शाळेचा जो युट्यूब चॅनल आहे त्यावर सुद्धा हा व्हिडिओ आहे आणि याचबरोबर इतर कार्यक्रमाचा सुद्धा व्हिडिओ आहे त्यात सुद्धा 2 वर्षापूर्वीचा व्हिडिओ असल्याचं समोर आलेला आहे। मात्र आता सोशल माध्यमावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने हा चर्चेचा विषय बनलेला आहे। आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर जालना पोलीस अधीक्षकांनी सुद्धा आता परतूर पोलिसांना या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहे। परतूर पोलीस या प्रकरणात आता काय कारवाई करतात निश्चित चौकशी अंती नेमकी काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।